ओ हो हो हो. विक्रमाला त्याची मानसकन्या म्हणायचा आणि हा वजीर मधला एका अत्यंत महत्वाच्या सीनचा फोटो आहे आणि या सीनबद्दल एक विशेष आठवण मला पर्टिक्युलरली ह्या सीनबद्दल सांगते. काय झालं होतं, उज्ज्वल थेंगडी आमचे लेखक होते आणि उज्ज्वलनी एक सीन लिहिला होता आणि खूप तीक्ष्ण त्याची म्हणजे लेखणी फारच ताकदवान होती. पण काही वेळेला काय होतं, तुम्ही जे मनामध्ये म्हटलंय ते सगळं असं त्यातला गुंता 1.5 मिनिटात लोकांसमोर पोचवायचा हा कलाकारांना खूप चॅलेंज होता. तर माझं उज्ज्वल बरोबर काहीसं म्हणजे भांडणच झालं असं समज, की उज्ज्वल गेले म्हटलं तू 3 तास मला समजावतोय ह्या सीनचा अर्थ काय आणि तुला काय म्हणायचं आहे आणि माझ्याकडे लेखकाने फक्त लिहून देताना 1.5 मिनिटाचा सीन दिलाय, तुझे 4 तासात मला समजावतोयस ते मी 1.5 मिनिटात लोकांना कसं समजावू? हा जेन्युइन प्रश्न आहे की नाही? तो दिग्दर्शक होता. हा नाही, तो नव्हता दिग्दर्शक. नाही, या चित्रपटाचा दिग्दर्शक संजय रावल, सत्यचा जोडीदार, दोघे जण मिळून होते. बरोबर आहे. ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक संजय रावलच होता. एनिवे ते बाकी नावांमध्ये काही असू दे, आमच्या लेखी संजय रावल. आणि ह्या चित्रपटाच्या नंतर मी कथा सुद्धा सांगेन की विक्रम मला हा चित्रपट करच म्हणून सांगायला आला होता. हो. आणि मी फ्लॅटली नाही करणार असं सांगितलं होतं. त्याचंही कारण सांगते. पहिलं मी ह्या सीन बद्दल सांगते. तर तो आमचा वाद झाल्यानंतर आमच्या दिग्दर्शकाला लक्षात आलं की जरा वातावरण थोडं तप्तंय, पण त्यांनी सांगितलं लाईट्स वगैरे बंद करा. मग मी फुणफुणत विक्रमकडे गेले, म्हटलं विक्रम हे असं कसं करतात, आणि मी खूप माझ्या ह्याच्यामध्ये त्याला सांगितलं काय झालंय. म्हटलं मला माहिती नाही आता हा सीन कसा करायचा, मी सांगू कशी. एवढी चिडले होते मी. तर विक्रम म्हणाला आपण सीन वाचूया. आणि मी 1दा 2दा 3दा 4दा 7 वेळा सीन वाचला. 8व्यांदा सीन वाचताना मला जमलंच. वा, फायनली. पण असे विरळा कलाकार असतात जे स्वतःला एक स्थैर्य असतं त्यांच्यामध्ये. दे कॅनॉट गेट इंटिमिडेटेड. विक्रम इतका मोठा कलाकार होता की त्याला कुणी म्हणजे अमिताभ बच्चन आणि काय कुणीही त्याला इंटिमिडेट करू शकत नाही. इतका स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असलेला, असा कॉन्फिडन्स ज्यावेळेला असतो ना त्यावेळेला तुम्ही, आणि ही वॉज एक्स्ट्रीमली गिव्हिंग पर्सन. सढळ हाताने तो द्यायचा आणि आय वॉज ॲट द रिसिव्हिंग एंड. हे माझं सौभाग्य. आणि हा म्हणजे त्यांनी इतकी कामं केलेली आहेत ना, आपण सगळेच त्यांचे फॅन आहेत. आणि माझं पहिलं काम त्याच्याबरोबरचं अगेन कळत नकळत, ज्याच्यामध्ये निळू भाऊ एका साईडला होते आणि एका साईडला विक्रम होता. आणि काही वेळेला काही खूप मोठी माणसं आणि खूप जवळची वाटतात ना, तसं विक्रमला मी कायम पहिल्यापासून अरे तुरेच केलं. आय जस्ट फेल्ट द काइंड ऑफ क्लोजनेस. आणि असे ॲक्टर्स तुमच्या समोर यायला भाग्य लागतं. आणि ह्या चित्रपटात असं झालं होतं की मी त्यावेळेला पुरुष नावाचा चित्रपट केला होता. नुकताच त्याचं शूटिंग करून आलं होतं आणि त्यात एक मोठा रेप सीन आहे. आणि तो रेप सीन करताना 15 दिवस त्याचं शूटिंग चाललं होतं. आणि समहाऊ त्याचे आपण जरी किती मगाशी मी म्हटलं की आम्ही एक कपडा क्लॉजेटमधनं काढतो, घालतो आणि परत ठेवतो, तर कुठंतरी ते इट रब्स ऑफ ऑन यू. आणि तसं ते मला असं वाटलं की मला आता रेप सीन असलेले चित्रपट नाही करायचे. आत्ता मी त्या मनस्थितीत नाही. आय एम डन विथ इट. आणि ह्याच्यामध्ये रेप सीन होता. म्हटलं मी नाही करणार. आणि तो दिग्दर्शक इतका खट्टू झाला. विक्रम मला म्हणाला अश्विनी काय प्रॉब्लेम आहे. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं असं आहे आणि आय जस्ट आय एम नॉट इन अ फ्रेम ऑफ माइंड टू डू दिस काइंड ऑफ रोल. ते परत माझ्याकडे आले. शेवटी मी त्या दिग्दर्शकाला विचारलं, म्हटलं की तुम्ही असा रेप सीन जर शूट करू शकत असाल की माझ्या खांद्यावरची पिन सुद्धा निघणार नाही, प्लीट केलेल्या पदराची पिनही निघणार नाही,
असा तुला रेप सीन शूट करता येत असेल तर मी करेन. आणि ही सेड येस आय कॅन डू इट. आणि तुम्ही म्हणजे मागे जाऊन मी सगळ्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट करेन की बघा की क्रिएटिव्हिटी काय चीज असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला चॅलेंजेस येतात ना, तेव्हा तेव्हा क्रिएटिव्ह माणसं त्यातनं असा मार्ग काढतात की असा मतलब असं फार रेअरली होतं. आणि क्रिएटिव्हिटी त्याला म्हणतात की Yes. त्यातनं वाट काढून सगळं ते आपण समजावं, लोकांपर्यंत पोचवावं जे अध्यारूत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.